Welcome back dear students. So now we have learned about the energy production in the cell. आपल्या सेल मध्ये एनर्जी प्रोडक्शन कसं होते, त्यामध्ये काय काय प्रोसेसेस असतात हे सगळं आपण बघितलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे की आपल्या सेल मध्ये एनर्जी प्रोडक्शन ज्या फॉर्म मध्ये होते तर ते मॉलिक्युल्स नेमके काय असतात. So we have seen that in our cell energy is formed in the form of ATP. आपल्या सेल मध्ये जी एनर्जी आहे तर ती एटीपीच्या फॉर्म मध्ये बनत असते हे आपण बघितलं आहे. बट एटीपी इट इज अ डायरेक्ट फॉर्म ऑफ एनर्जी. एटीपी जो आहे तो डायरेक्ट फॉर्म आहे. बट आपल्या सेलमध्ये काही इनडायरेक्ट फॉर्म ऑफ एनर्जी सुद्धा बनत असते, जसं की NADH2 अँड FADH2. तर हे जे NADH2 आणि FADH2 आहेत तर हे इनडायरेक्ट फॉर्म आहेत, म्हणजेच यांना आधी एटीपी मध्ये कन्व्हर्ट करावं लागते आणि नंतर सेल त्यांना यूज करू शकते. बट एटीपीला सेल डायरेक्टली एनर्जीसाठी यूज करू शकते. आता आपण बघू एटीपी म्हणजे काय. सो एटीपी इज अ ॲडेनिन ट्रायफॉस्फेट. ॲडेनिन हा वर्ड तुम्हाला ऐकल्यासारखा वाटतोय ना? बरोबर. ॲडेनिन हा वर्ड जो आहे तर तो DNA मध्ये तुम्ही ऐकला होता. ॲडेनिन इट इज अ नायट्रोजन बेस आणि हा DNA मध्ये प्रेझेंट असतो. एटीपी मध्ये सुद्धा हेच सगळे कंपोनंट असतात. दॅट इज वन नायट्रोजन बेस, शुगर अँड फॉस्फेट ग्रुप. तर एटीपी मध्ये एक ॲडेनिन नावाचा नायट्रोजन बेस असतो, त्याला अटॅच असते रायबोज शुगर आणि त्याला अटॅच असतात फॉस्फेट ग्रुप. बट इथे 3 फॉस्फेट ग्रुप आहे आणि म्हणून एटीपीला ट्रायफॉस्फेट म्हणतात. आणि हे जे एटीपीचे फॉस्फेट ग्रुप आहे तर त्यांच्या बॉन्डमध्येच एनर्जी स्टोअर्ड असते आणि जेव्हा पण सेलला एनर्जी यूज करायची असते तर तेव्हा हे बॉन्ड ब्रेक होतात आणि त्यामधून एनर्जी रिलीज होते. मग ही एनर्जी सेल वेगवेगळ्या प्रोसेसेससाठी यूज करते. सो जेव्हा 3 फॉस्फेट ग्रुप एटीपी मध्ये प्रेझेंट असतात तेव्हा एटीपीला एनर्जी रिच आपण म्हणू शकतो, कारण त्यामध्ये फुल एनर्जी आहे. त्यानंतर जर सेलला यूज करायची असेल एटीपी तर सेल या बॉन्डला ब्रेक करते. मग बॉन्ड ब्रेक झाला त्यानंतर एटीपी कन्वर्ट होतो ADP म्हणजेच ॲडेनिन डायफॉस्फेट, कारण इथे फक्त 2 फॉस्फेट राहिले आणि हा जो ॲडेनिन डायफॉस्फेट आहे तर हा एनर्जी लेस मॉलिक्यूल आहे. आणि याशिवाय यामधला सुद्धा जर एक फॉस्फेट बॉन्ड ब्रेक झाला तर हा AMP मध्ये कन्वर्ट होतो, म्हणजेच ॲडेनिन मोनोफॉस्फेट. आणि ॲडेनिन मोनोफॉस्फेट यामध्ये काहीच एनर्जी नसते, तो फक्त एक न्यूक्लियोटाइड आहे जसा की DNA मध्ये प्रेझेंट असतो. सो दिस इज ऑल अबाउट द एटीपी. तर आता आपण बघू इनडायरेक्ट फॉर्म ऑफ एनर्जी, दॅट इज निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड अँड फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. तर या दोन्हीमध्ये सुद्धा न्यूक्लियोटाइड प्रेझेंट असतात, म्हणजेच ॲडेनिन, शुगर आणि फॉस्फेट हे प्रेझेंट असतात. बट हे जे आहेत तर हे सेल डायरेक्टली यूज नाही करू शकत, यांना आधी एटीपी मध्ये कन्वर्ट करावं लागते आणि नंतर सेल यांना यूज करू शकते. आणि तुम्हाला आठवत असेल की जेव्हा आपण ग्लुकोजचं ब्रेकडाऊन बघितलं होतं, दॅट इज ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, तर त्यामध्ये हे सगळे प्रोड्यूस झाले होते आणि मग लास्ट प्रोसेसमध्ये यांच्यापासून एटीपी फॉर्म झाली होती. सो दिज आर द इनडायरेक्ट फॉर्म ऑफ एनर्जी जे की आपल्या सेलमध्ये प्रोड्यूस होत असतात. सो ऑल दीज आर कॉल्ड एनर्जी करन्सी ऑफ द सेल. आता यांना एनर्जी करन्सी ऑफ द सेल सुद्धा म्हटल्या जाते, कारण यांच्यामुळेच आपल्या सेलमध्ये सगळे फंक्शन होतात. आता यानंतर आपण बघणार आहोत की कार्बोहायड्रेट शिवाय किंवा ग्लुकोज शिवाय सुद्धा बाकी मोलिक्युल्स पासून, बाकी कंपोनंट्स पासून आपल्या सेलमध्ये एनर्जी प्रोडक्शन कसं होते.